निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनास्थं पदांभोज तेज स्फुरद्दि प्रदेशम विदिंद्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती. भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः. यच्छ्रेयस्सा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. क्षमायाचना यदक्षरं पदभ्रष्ट मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. ते वेळी म्हणतील हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह तजूनी वस्तू होआवे मार्गेची की. जरी अर्चिरा मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत राहतो. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योग मार्गांचे चांगले स्पष्टीकरण केले. मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रभासे प्रतिभासे ते भल तेव्हा तैसे जैसे तैसे उदकची की. अकस्मात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहांती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा. तर मग देह राहो अथवा जाओ आम्ही केवळ ब्रह्मची आहो असे ज्ञानी समजतात. कारण दोरीवरील सापाचा भास जसा तिचे सत्यत्व भासल्यावर तिच्या ज्ञानासह व्यर्थ होतो. आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात याचा पाण्याला कधी भास होतो का. कारण ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते. तरंगाकारे न जन्मेची ना तरंगलोपे न निमेची तेवी देही जे देहीची वस्तू जहाले. ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यावर ते नाश पावत नाही. त्याप्रमाणे देहात राहून जे देह सुद्धा ब्रह्म झाले. आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा. ते देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा राहत नाही. मग असे पहा की कोणत्या वेळेस कशाचा लय होतो. मग मार्गात ते कासे शोधावे
कोणे कोठून के जावे, जरी देशकालादी आघवे आपणची असे. जर देश काल इत्यादी गोष्टी आपणच होऊन राहिला आहे, तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा व कोठून कसे जावे. आणि हा गा घट्टू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाहीतर चुकते की काय. पाहे पायसे हन आहे की तो आकार चुजाये, एर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी. पहा, खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो. एरवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे. ऐसिया बोधाचे निसुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. अशा ज्ञानाच्या पूर्णतेने आपण ब्रह्मच आहोत असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, एतुलेने सर्व काळी साम्यता आपैसया होईल. यास्तव हे पंडुसुता, तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग भलते तर भल तेव्हा, देह असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघडू नाही. मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्म स्वरूपाला अंतर पडणार नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी सर्व संसाराची लाधवे झकवेना. तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही व सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसत नाही. येणे येणे बोधे जो योगी होय, तयासीची या बोधाचे तीटपणे आहे, का ते भोगा ते पेलुनी पाये निजरूपा ये. या बोधाने जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते, कारण तो विष योग भोगाला ओलांडून ब्रह्मरूपाला मिळतो. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती रानिवा, ते सांडणे मांडुनी पांडवा डावली जो. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचे सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मानून तो दूर लोटतो. वेदेषु यज्ञेषु तपस् वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परंपरा पदाला पोहोचवतो. जरी विद्याध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे. जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून पुण्याचे शेत पिकवले किंवा तप आणि दान करून सर्व पुण्य जोडले, तया अघवयाची पुण्याचा मळा भारू अंतवनी जयाय फळा, ते परब्रह्मा निर्मळा सांटी न सरे. अशा प्रकारचा सर्व पुण्यांचा मळा जरी फळाच्या भाराने भरून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्याही करवत नाही. जे नित्यानंदाचे निमानी उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहा वेद यज्ञादी साधने जया सुखा. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्ती करता वेद यज्ञादी साधने करावी लागतात, जे विटे नासरे भोगी तयाचे नि पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. जे स्वर्गसुख विटत नाही व संपतही नाही,
भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करीते व जे महासुखाचे ब्रह्मसुखाचे दाहोत ते भावंडच होय. ऐसे दृष्टीचे नि सुखपणे जयाशी अदृष्टाचे बैसते जे शतमुखाही अंगवणे नोहेची एका. अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख व जे मरणानंतरच प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही. तया ते योगीश्वर अलौकिक दिठीचे ने हात तुके अनुमानिती कौतुके तव हळुवट आवडे. ते स्वर्ग सुख योगीश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे वजनाला हलके वाटते. मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पाऊटी परब्रह्माची पाठी आरूढती. मग अर्जुना त्या स्वर्गादी सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. ऐसे चराचर एक भाग्य जे ब्रह्मशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोगधन जे. त्याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व योग्याची उपभोग्य घेण्याची वस्तू, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची, जो आद्य ज्ञान स्वरूप, जो ब्रह्मानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन, जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोललेला, जो सर्व ज्ञानांचा जिव्हाळा व यादव कुळांचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला बोलला. ऐसा कुरुक्षेत्रेचा वृत्तांतू संजय रायास असे सांगतो त्याची परी असा पुढारी मातू म्हणे. असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात की कथा पुढे ऐका. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे तारक ब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. ताई पुढचा पसायदान घ्यायचं ना ताई? हो ताई, पसायदान. हा चालेल. पसायदान. आता विश्वात्मके देवे एने वाद्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव भूलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हे होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. रामकृष्ण हरी.